नेते आहेत आणि नंतर सुभाषराव, दिलीप खैरे, दिवाकर गमे, कर्डक, बालबुद्धे, शंकरराव लिंगे, डॉक्टर नागेश गवळी, प्रितेश गवळी, तुकाराम मिटकर, पांडुरंग शिंदे आणि इथे आणखी काही नावं राहिली पण असतील. प्रकाश शेंडगे जे आहेत ते एका मिटिंगमध्ये आहेत. जानकर साहेब जे आहेत ते बेळगावमध्ये आहेत, त्यांच्यासोबत निरोप आले, ते उद्या येऊन भेटणार. तर ही सगळी मंडळी जी आहेत आम्ही इथे आज भेटलो. बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख, संताप निर्माण जे व्यक्त करण्यात आला. वेगवेगळ्या आमच्या त्या अनेक जवळजवळ 70-175 तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे, सगळे वेगवेगळ्या समाजात, लहान लहान समाजाचे छोटे नेते आहेत, त्यांनी इथे व्यक्त केला. काही आम्ही ठरावसुद्धा इथे मंजूर केले. ठराव क्रमांक 1 आहे, महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे. यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे 26 जानेवारी 2024चा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला. ठराव क्रमांक 2 संमत करण्यात आला. महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुणबी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने, राज्य किंवा राष्ट्रीय आयोग, मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना या समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. सदर मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. ठराव क्रमांक 3 आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल 338ब प्रमाणे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत आसक्ती नसलेले कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील फुकरे, ओमप्रकाश जाधव, प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या. त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा सहानी खटल्यातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील फुकरे हे मराठा समाजाचे सक्रिय ॲक्टिव्हिस्ट कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे. हे आम्ही 3 ठराव इथे मंजूर केले, ते आम्ही शासनाला पाठवू. आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना, भगिनींना, तरुणांना विनंती आहे की आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, गट बाजूला ठेवले पाहिजे. 374 ज्या जाती आहे एकत्रित त्यांनी आपली शक्ती दाखवली पाहिजे. आणि त्यासाठी 1 तारखेला आपापल्या आमदार, MLA किंवा NLC किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या त्यांच्याकडे देतील. त्यांच्या पुढे जे आहे आपापल्या पद्धतीनं जे आहे त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील. लाखोच्या संख्येने जे आहे याच्यामध्ये त्या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे. आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी
भटक्या विमुक्त हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहे, ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढवणाऱ्यांना गरज आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे. ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील, ओबीसी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, कुणी असतील आमदार, त्या सगळ्यांकडे त्या मतदारसंघातील लोकांनी हजारो लाखोच्या संख्येने बाहेर पडून जायचं आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हा जो सगळे सोयरेंचा जो काही मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती जे आहेत या सगळ्यांच्या आमच्या वतीनं जे आहेत आम्ही दाखल करणार आहोत. 3 फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे. त्या मेळाव्याला सुद्धा सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं अशी मी विनंती करतो आहे. या ओबीसी समाजामध्ये, भटक्यामुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत, अनेक लेखक आहेत, अनेक वकील आहेत, अनेक वक्ते आहेत. त्या सगळ्यांनी ह्या आमच्या कामामध्ये, आमच्या ह्या आंदोलनाला सहकार्य करावं. वकील असतील त्यांनी कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून ओबीसीवरचा अन्याय कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येनं जे आहेत ह्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे. ज्यांना ज्यांना जे जे काही सहकार्य करता येईल त्या पद्धतीनं जे आहे या आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. नंतर हा विचार सुरू आहे अजून त्याचं जे आहे फायनल जे आहे तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग जे आहे आता आम्ही करतो आहे. आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची हे आपण काढतो, ओबीसी एल्गारची महाराष्ट्र यात्रा. त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तपशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल. आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्यामुक्त समाज हा 54% आहे. पण त्याचबरोबर माझी विनंती जी शेड्यूल कास्ट आहे, दलित, जी शेड्यूल ट्राईब आहे, आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे झुंडशाहीचं आक्रमण आहे. ते आज ओबीसीवर होत आहे, उद्या कुणावरही ते होऊ शकेल. याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि या आमच्या प्रतिकार आंदोलनाला जे आहे साथ द्या असे आम्ही सगळ्यांच्या वतीनं या ओबीसी बांधवांना, भगिनी मातांना साथ घालतो आहोत, विनंती करतो आहोत.